गुड मॉर्निंग ऑल. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. श्रुतीच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे गणेश जयंती, म्हणजे की पप्पांचा बड्डे असतो आज. आणि बदलापूरमध्ये तर आमच्या इथे खूप मोठं सेलिब्रेशन असतं. जसं की मागे महिन्याचा गणपती म्हटला जातो आणि 10 दिवस यात्रा, झोके, शॉपिंग वगैरे खूप सारं असतं. त्यानंतर कोल्हापूरमध्ये ही पहिली माझी जयंती होती, म्हणून हो म्हटले चला आज लवकरच बाप्पांचे दर्शन घेऊन येऊया. म्हणून आम्ही सिद्धिविनायकला टेम्पलला गेलो होतो. हे जे मंदिर आहे ना, पूर्ण सिद्धिविनायक मंदिरासारखं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता बाप्पाचं दर्शन सुरू होतं. रांग खूप जास्त होती. आणि इथे मी एक नवीन गोष्ट बघितली. इथे आहे ना, म्हणजे ना ज्यांचा म्हणजे बड्डे असतो ना, म्हणजे आता पप्पांचा बड्डे असेल ना, तर त्यांना ना असा म्हणजे झोका तयार केला जातो आणि तो झोका हलवला जातो, म्हणजे पप्पांचा जन्म झाला आहे तसं पप्पांचाही बघितलं होतं. आणि मी गावीही बघितलं होतं, जिथं दत्त महाराजांचं केलं होतं. त्यानंतर आहे ना, स्वामीची प्रतिष्ठाही खूप छान प्रेझेंट केली होती त्यांनी आणि समोर रांगोळीही काढली होती. आणि ना हा एलिफंट येणार जेव्हा मी लांबून बघितलेला ना, तिथून मी एंटर केलं होतं, तेव्हा मला वाटलेलं की खरंच आहे, पण तो रिअल नव्हता. त्यानंतर आम्ही गेलो होतो टेमलाई दर्शनासाठी. टेमलाई ही देवी आहे, ही सख्खी बहीण आहे महालक्ष्मीची. त्यांचं दर्शन घेतलं आणि तिथेच आहे ना एक मोठी बाप्पाची अशी म्हणजे प्राणप्रतिष्ठा आहे मूर्ती, जी की कधी ते चेंज नाही करत, फक्त कलरिंग वगैरे करतात. आणि हा बाप्पाचा आहे ना पर्टिक्युलर मंदिर नाही आहे, तो असा ओपनच असतो, फक्त वरती त्यांनी हे लावलं आहे. दर्शन खूप छान झालं. त्यानंतर आहे ना आम्हाला मस्त पेढा आणि मोदक भेटला प्रसादामध्ये आणि तिथे भंडाराही होता. तर आम्ही तिथे जेवलोही. आणि इथे ना म्हणजे पर्टिक्युलर एक जागेवरती नाही, सगळीकडेच असे भंडारे होते. खूप प्रसन्न गेला आजचा दिवस. उद्या भेटूया. बाय.